आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। यानिमित्त मुंबादेवी मंदिरात विधिवत पूजा केली जाते, तसंच दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आहे। शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर देखील सज्ज झालंय। भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। त्याबरोबरच महालक्ष्मी मंदिर परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील करडी नजर आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय आणि सकाळी 8:30च्या सुमारास घटस्थापना होणार आहे। यावेळी परंपरेप्रमाणे तोफेची सलामी दिली जाईल आणि ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजा भवानी मंदिरातही सकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार आहे। त्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधली जाणार आहे। नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला जळगावच्या नशिराबाद इथं देवीचा आगमन सोहळा पार पडला। यावेळी डीजेच्या तालावर लेझिम पथकासह भाविकांनी जल्लोष केला। जळगावातील अमळनेरमध्ये सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या वतीनं देवीची मूर्तीची बैलगाडीवरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह तरुण तरुणींनी वाद्याच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं आणि या मिरवणुकीने शहरातील नागरिकांचं लक्ष वेधलं। कार्ला फाटा ते वेहेरगाव येथील श्री एकविरा देवी पायथा मंदिरादरम्यान 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय। नवरात्रोत्सवानिमित्त कार्लागडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। तर यात्रा काळात 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरती 3 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद असणार आहे। आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। बुलढाणा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून शांतता समितीची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत यंदाच्या नवरात्रोत्सवात डीजेला बंदी घालण्याबाबत निर्णय घेण्यात आला। डीजेमुळे अनेक दुष्परिणाम होत असून सर्वसामान्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांनी यंदा डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे। नवरात्र उत्सव, दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं उल्हासनगर शहरात रूट मार्च काढण्यात आलाय। सण आणि उत्सवांच्या काळात शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, त्याचबरोबर शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशानं पोलिसांनी पथसंचलन केलं। उल्हासनगरच्या श्रीराम चौकातून या रूट मार्चला सुरुवात झाली। मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचं अद्याप 20% काम बाकी आहे। या मार्गाची किमान एक लाईन नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात येणार होती, मात्र ही लाईन सुरू केल्यास उर्वरित कामावर विपरीत परिणाम होऊन हे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोस्टल रोड आता मे 2025 मध्येच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। मुंबईत हिवाळ्यात हवेची आर्द्रता वाढल्यानं धूळ साचून राहिल्यानं होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं आतापासून कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। बांधकामाचं डेब्रीज रस्त्यावरती फेकल्यास संबंधित बांधकामदाराला काम बंद करण्याची नोटीस बजावण्यात येणार आहे। तर बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर 10 ते 20 हजारांचा दंड देखील आकारण्यात येणार आहे। बुलढाण्याच्या खामगाव रोडवरील पोखरी फाट्याजवळ भीषण अपघात झालाय। भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। यात एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झालाय तर एक चिमुकला गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर ट्रक चालकानं पळ काढलेला आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकणं आहे अशा आशयाचे फलक नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती झळकलेत। चक्क किडनी विकण्याची जाहिरात त्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांक देखील त्यावरती दिलाय। त्यामुळे या पोस्टरबाबत चर्चा सुरू आहे। सत्यभामा चुनचुनवाड या महिलेनं हे पोस्टर लावलंय। सावकारी कर्ज फेडण्यासाठी आपण किडनी विकण्याचं पोस्टर लावल्याचं त्यांनी सांगितलं। नाशिक जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत। बँकेला सावरण्यासाठी आता राज्य सहकारी बँकेलाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याबाबत विचार सुरू आहे। तसंच थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर मोहीम हाती घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली। इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच दुकानात चोरीचा बनाव रचल्याचा प्रकार सांगलीच्या विश्रामबाग परिसरात घडलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय। पुणे नगर महामार्गावरील ड्रेनेज लाईनचं पाणी केसनंद फाटा येथील रस्त्यावरती आलंय। हे पाणी डबक्यात साचतंय, त्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य उद्यापासून पर्यटकांसाठी खुलं होणार आहे। दरवर्षी पावसाळ्यात 4 महिन्यांसाठी इथलं पर्यटन बंद असतं। उद्यापासून ही पर्यटन स्थळं पुन्हा खुली होणार आहेत। चांदोली धरणावरती मोफत तर अभयारण्यात नाममात्र शुल्क आकारून प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे पर्यटकांना आता इथलं निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे।
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यानं नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठं मानलं जाणारं गिरणा धरण यंदा अर्धच भरलेलं आहे। सध्या धरणात 56.61% इतकाच पाणीसाठा आहे। यावर्षी धरण फक्त अर्धच भरल्यानं वर्षभरात पाणी पुरवठ्याचं नियोजन करावं लागणार आहे। मावळमध्ये ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात झाली आहे। याचा इंद्रायणी भात पिकावरती परिणाम दिसू लागलाय। भात पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झालाय। शेतकरी अडचणीत आलाय। अशा दापोलीतील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे। तसंच तात्काळ औषध फवारणीच्या सूचना दिल्यात। जळगावच्या रावेल, यावल, भुसावळ आणि मुक्ताईनगर परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना यंदा करपा आणि सीएमव्ही अशा अनेक संकटांचा सामना करावा लागलाय। त्यामुळे केळी पिकादरम्यान अनुदान दिवाळीच्या आत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया पेनच्या दरात काहीशी वाढ झालेली दिसते, तर देशातील बाजारातही सोयाबीनचे दर काहीसे सुधारलेले दिसतात। सोयाबीनची भाव पातळी आणखी काही दिवसांमध्ये स्थिरावू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। राज्यातील बाजार समित्यांमधील कापसाची भाव पातळी प्रति क्विंटल 6,300 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान आहे। कापसाच्या भावावरील दबाव पुढील काही दिवसांमध्ये दूर होऊ शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। आल्याचे भाव मागील काही दिवसांपासून काहीसे नरमलेले दिसतात। अनेक बाजारात आलं हे प्रति क्विंटल 7,000 ते 9,000 रुपयांवरती पोहोचलंय। आल्याचे भाव काही दिवसात स्थिरावतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। बाजारातील कोबीची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे, मात्र कोबीचा उठाव कायम आहे। सध्या कोबीला प्रति क्विंटल सरासरी 700 ते 900 रुपयांचा भाव मिळतोय। बाजारातील आवक आणि मागणी पाहता पुढील काही दिवसांमध्ये कोबीच्या भावात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे। टोमॅटोचे बाजारभाव अद्यापही दबावात आहेत। टोमॅटोची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून आवक घटलेली दिसतेय। तसंच काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भाव पातळीत काहीशी वाढ झाली आहे। सध्या बाजारात टोमॅटोला प्रति क्विंटल 600 ते 900 रुपयांचा भाव मिळतोय। या पुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे। पुणे लोणावळा दरम्यान लोकलनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतलाय। त्यांनी पुणे रेल्वेच्या विभागीय बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देखील दिलेत आणि सकाळी 10 ते दुपारी 2:45 या कालावधीत एकही लोकल नसते, त्यामुळे प्रवासी विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात। ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागानं मधल्या काळात लोकल सुरू करावी असे निर्देश त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले। जळगावच्या भुसावळमध्ये साक्री फाट्याजवळील पेट्रोल पंपामागे अज्ञात व्यक्तींचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे खळबळ उडाली आहे। हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं तो 2 ते 3 दिवसांपासून पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। जळगावच्या अंमळनेरमधील रस्त्यावर काटेरी बाभळाची झुडपं आली होती, मात्र नगरपालिका आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनीच पुढाकार घेऊन जेसीबीच्या साह्यानं तब्बल 2 किलोमीटर अंतरावरील काटेरी झुडपं हटवलेली आहेत। मध्य रेल्वेनं गेल्या 6 महिन्यात छप्परफाड कमाई केली आहे। कोरोनानंतर प्रवासी संख्या घसरल्यानं रेल्वेच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली होती, मात्र एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांच्या काळात 8,568 कोटी रुपयांचा महसूल रेल्वेनं मिळवलाय। मागील वर्षीच्या याच कालावधीचा विचार करता महसुलात तब्बल 15% वाढ झाली आहे। जुन्नर तालुक्यातील निरगुडे गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला, मात्र याच बैलपोळ्याला यंदा डीजेचं ग्रहण लागलं। रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाजात मिरवणूक निघाली, यामुळे नागरिक हैराण झाले होते। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावड्या तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी निंबोडीत बैलांचं लग्न लावताना चक्क अंतरपाठ धरला। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजाचं उपोषण सुरू आहे। खासदार रक्षा खडसे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे। सरकार उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास रक्षा खडसेंनी व्यक्त केला आहे। मराठा समाजाला कुणी भडकवण्याचा प्रयत्न करू नये, आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलं, तर शरद पवार गटाकडून अपप्रचार सुरू असून जरांगे कुणाच्या सांगण्यावरून बोलतायत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं मराठा आरक्षण शरद पवारांचं सरकार येताच 1 महिन्यात गेल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली। ते बुलढाण्यात बोलत होते। दरम्यान धनगर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। मनोज जरांगे पाटलांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन बच्चू कडूंनी केलं। ते भंडाऱ्यात बोलत होते। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात अडकलेला आहे, हा निकाल मराठा समाजाच्या बाजूनच लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
काही लोकांचं वय 85 ते 90 झालं तरी त्यांना पंतप्रधान व्हावंसं वाटतं, असा टोला गिरीश महाजन यांनी शरद पवारांना लगावला. उदयनराजेंनी केलेल्या विधानाबाबत ते बोलत होते. दरम्यान मराठा आरक्षणाचा तिढाही लवकर सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धनगर जागर यात्रेचं बुलढाण्याच्या खामगावमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन गोपीचंद पडळकरांनी केलं. दरम्यान राज्य सरकार धनगर आरक्षणासंदर्भात सकारात्मक असल्याचं मतही पडळकरांनी व्यक्त केलं. आमदार रवी राणा यांना वाय+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झालाय. या संदर्भात अमरावती पोलीस आयुक्तांनी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी मुलगीच देत नाही, सर्वांना नोकरीवाला मुलगा पाहिजे असं मिश्किल वक्तव्य माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केलंय. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही वक्तव्य केल्यानं उपस्थितांमध्ये हशा पिकला. जळगावमध्ये कोळी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील आणि संजय सावकार यांनी आंदोलकांची भेट घेतली. दरम्यान कोळी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याचं आश्वासन गुलाबराव पाटलांनी दिलं. गडचिरोलीत आमदार देवराव होळींनी रस्त्यावरती उतरत आंदोलन केलं. हरणघाट रस्त्यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर झालाय आणि रस्त्याचं काम सुरू झालेलं नाहीये, त्यामुळे या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं. हिंगोलीतील आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात आलं. गेल्या 30 वर्षांपासूनची ही मागणी केली जाते. या संदर्भात अनेकदा आंदोलनं करून देखील मागणी पूर्ण झाली नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे. सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं आहे आणि वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा आरोप इथल्या आंदोलकांनी केला आहे. मानवी तस्करी विरोधात जनजागृती करण्यासाठी अमरावती शहरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मानवी तस्करी विरोधी आशयाचे बॅनर झळकावण्यात आले. या रॅलीनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.